नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. उद्या म्हणजेच सोमवारी निफ्टी आणि बँक निफ्टीचं कामकाज कशा पद्धतीने होऊ शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या अगोदर गुरुवार आणि शुक्रवार हे जे दोन कामकाज झालेले आहेत ना, अतिशय नॅरो रेंजमध्ये, म्हणजे अगदी हाय आणि लोचा जरी विचार केला ना तरी फक्त 80 पॉईंटमध्ये या 2 दिवसाचं कामकाज निफ्टीमध्ये, म्हणजे 25,000चा इंडेक्स आणि 80 पॉईंटमध्ये फक्त त्याचं कामकाज होतं आहे. आणि अगदीच हाय लो जर सोडले ना तर 50 ते 60 पॉईंटमध्ये पूर्ण गुरुवार, त्यामध्ये की एक एक्सपायरी होती, आणि शुक्रवार गेलेले आहेत. म्हणजेच मार्केटमध्ये काहीही मूवमेंट नाही आहे. ज्यांनी गुरुवार आणि शुक्रवार अवॉइड केला असेल ना त्यांनाच पैसा बनलेला असेल. आता अवॉइड केल्याने पैसा कसा बनतो, तर तुमचा होणारा लॉस टाळला गेला असणार आहे, आणि म्हणजेच तुम्ही काही प्रमाणामध्ये आपलं कॅपिटल वाचवू शकलेलं असणार आहेत. कारण का याच्यामध्ये कोणताही ट्रेंडिंग मूव पाहायला मिळाला नाही. एक 5-10 पॉईंट, एखादा स्कॅल्पिंग, ही कॅन्डल आहे, ही कॅन्डल आहे, किंवा इथे ही कॅन्डल आहे, या 1-2-3 कॅन्डल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्कॅल्पिंग जमलं असेल तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये छोटा मोठा प्रॉफिट झाला असेल. अदरवाईज बऱ्याच वेळा असं होतं की एक मुवमेंट येते आणि त्यानंतर जे साईडवेजचं करेक्शन होतं, साईडवेज करेक्शन, त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना हा जो काही प्रॉफिट झालेला आहे ना तो गमावून त्याच्यापेक्षा मोठा लॉस करण्याची सवय लागलेली असते. कारण का बरेच जण याच्यामध्ये इथे कुठेतरी बसलेले असतात. ही मोठी रॅली नाही आहे, फक्त समजण्यासाठी सांगतो की त्याच्यामध्ये रॅली बरीचशी झाल्याच्या नंतर एंट्री झालेली असते आणि छोटा मोठा प्रॉफिट झालेला असतो, परंतु इथेही त्यापेक्षा मोठी रॅली होईल किंवा त्यापेक्षा मोठी मुवमेंट येईल या अपेक्षेने लॉस करणाऱ्यांची संख्याच जास्त असते. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही काय केलं या 2 दिवसामध्ये, अवॉइड केलं आहे, प्रॉफिट केलं आहे, लॉस केलं आहे, किंवा नक्की काय झालं आहे हे कळवा. आणि त्याबरोबरच जर तुम्ही विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. कारण का खूप महत्त्वाच्या लेवलवरती आता निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, उभे आहे. याच्यानंतर जर एक ब्रेकआउट आला किंवा इथून फेल्युअर आलं तरीही एक चांगला ट्रेंडिंग मूव मिळण्याची शक्यता आहे. आणि हा जो आठवडा आहे तो आपला ऑगस्ट सिरीजच्या एक्सपायरीचा आठवडासुद्धा आहे. आता जास्त काही चर्चा न करता किंवा जास्त लेवल डिस्कस न करता अगदी क्लिअर ज्या लेवल आहेत ना त्यावरती डिस्कशन करू. बेस्ट ट्रेड काय असू शकतो, जर फ्लॅट ओपन होतं आहे आणि मार्केट वरती जायला सुरुवात करते तेही थोडा वेळ सस्टेन करून ही जी लेवल आहे, अगदी क्लिअरली जी लेवल आहे 24,860, ही लेवल ब्रेक होती आहे ना तर एक चांगला ट्रेड प्लॅन होऊ शकतो. याच्यानंतरची जी लेवल आहे ती आहे 24,920, 930चा झोन, आणि त्यानंतर 25,000चा जो सायकोलॉजिकल किंवा जी महत्त्वाची लेवल आहे ना ते आपलं टार्गेट असू शकतं. याच्यावरती सध्या दिसत नाही का, कारण का मार्केट एका छोट्याशा रेंजमध्ये कन्सोलिडेट करतं आहे, आणि त्या रेंजमध्ये म्हणजे काय होतं आहे, मार्केट जसं गॅपअप घेते किंवा वरती जाते सेलर ॲक्टिवेट होतं, वरती जाते सेलर ॲक्टिवेट होतं, वरती जाते सेलर ॲक्टिवेट होतं. त्यामुळे थोडं सावध ट्रेड आपल्याला इथे करावं लागणार आहे. जर 25,000 सस्टेन करते, म्हणजे उद्या करू द्यात, परवा करू द्यात, तर एक चांगली अपसाईडची मूव आपल्याला पाहायला मिळू शकते. याच्यामध्ये उद्यासाठी एक्सटेंडेड जे टार्गेट आहे ना ते आहे 25,075, हे लक्षात ठेवा, जो की ATH आहे, 25,78चा ATH आहे, तर त्याच्या आसपास आपण जाताना पाहू शकतो. आता डाऊन साईड कुठे आहे, तर डाऊन साईड कमीत कमी ही जी लेवल दिसते 24,720 ती ब्रेक होत नाही तोपर्यंत पुट साईडचे ट्रेड बनत नाही. मार्केट जरीही साईडवेज असलं तरी डाऊन साईडचे ट्रेड बनत नाही आहेत. मार्केट स्ट्रॉंग आहे, फक्त अप्पर साईडला सेलर्स ॲक्टिवेट होत आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मार्केट फ्लॅट ओपनिंग नंतर खाली येतं आहे, किंवा जर गॅप डाऊन झालं ना तो सगळ्यात बेस्ट ट्रेड, म्हणजे मी आता सांगितलं फ्लॅट ओपन होऊन वरती जायला लागलं तर तो एक चांगला ट्रेड असू शकतो, पण त्याहीपेक्षा बेस्ट ट्रेड जो असणार आहे ना तो गॅप डाऊन ओपनिंग आपलं कुठं होईल, 750, 760 किंवा 720च्या आसपास गॅप डाऊन ओपनिंग होईल. एखादी पहिली कॅन्डल ग्रीन बनून त्याचा ब्रेकआउट येईल किंवा इथे डबल बॉटम बनेल तर मात्र मग चांगलं टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं. म्हणून 720पर्यंत बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजीच यूज करायची. मग ते बाय ऑन डिप्स तुमचं कुठे होऊ शकतं, तर 780 आहे, 760 आहे, किंवा 720 आहे, इथपर्यंत तुम्हाला बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजीच यूज करावं लागणार आहे. आणि मग इथे ज्यावेळेस जर तुम्हाला बाईंग मिळालं तर टार्गेटचा विचार करण्यापेक्षाही जो काही स्टॉप लॉस येईल, इथे कुठेही मिळालं तर तुमचं 700चं स्टॉप लॉस आपण पकडून चालूयात, तर 20-25 पॉईंटचा जो काही स्टॉप लॉस असेल ना त्याचं 1:2, 1:3 या प्रपोर्शनमध्ये तुम्ही टार्गेट ठेवू शकता. आता डाऊन साईड काय आहे किंवा पुट साईडचा ट्रेड कुठे बनणार आहे, या फेल्युअरला जर फास्ट मार्केट याच्या आतमध्ये या फेल्युअरला एक ट्रेड बनू शकतो, तो रिस्की असणार आहे. मी स्वतः तरी अवॉइड करणार आहे. तुम्हाला करायचं असेल तर 1:2, 1:3साठी इथे तुम्ही करू शकता की मार्केट फर्स्ट 15-20 मिनिटामध्ये किंवा पहिल्या 2-3 कॅन्डलमध्ये ब्रेकआउट येतोय आणि तो पुन्हा फेल्युअर येऊन 860च्या आतमध्ये येतोय, तर हा एक ट्रेड तुमचा प्लॅन होऊ शकतो. पहिलं टार्गेट 800, त्यानंतर 760, 720 हे टार्गेट असू शकतात. मी स्वतः अवॉइड करेल, किंवा जास्तीत जास्त 20 ते 30% क्वांटिटीनेच तिथे ट्रेड करण्याचा प्रयत्न करणार आहे. जो ॲक्च्युअल ट्रेड बनणार आहे तो 720च्या खाली, म्हणजे आता 830चं क्लोजिंग आहे. जवळजवळ 100-125 पॉईंट ज्यावेळेस मार्केट खाली जाईल ना त्याच वेळेस मी डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहे. म्हणजे याचं टार्गेट हे इथपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतं. ती लेवल आहे 24,660, त्यानंतर 620, छोटेच आहेत परंतु 620 आणि 560 हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतात. शक्यता कमी आहे सध्या त्याचे, पण हेच टार्गेट आहेत. म्हणून थोडा व्ह्यू बुलिश साईडचा असणार आहे. आपण कॉलचाच विचार करणार आहे, परंतु वरतून सेलिंग येते आहे म्हणून क्वांटिटी कमी ठेवायच्या आहेत. आता बँक निफ्टीमध्ये मात्र एक इंटरेस्टिंग ट्रेड प्लॅन होऊ शकतो.
ज्या पद्धतीने निफ्टीमध्ये कामकाज होते ना, त्याच्या विपरीत कामकाज आपल्याला कदाचित उद्या बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बँक निफ्टीमध्ये एक इंटरेस्टिंग ट्रेड आपल्याला बनताना पाहायला मिळू शकतो. कारण जर तुम्ही पाहिलं की 15 मिनिटाचे टाईम फ्रेम आहे, यावरती जर लक्ष दिलं ना, एक मी रफ ट्रेंड लाईन ड्रॉ करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्या पद्धतीने मार्केटने या ट्रेंड लाईनला, म्हणजे हा जो रेजिस्टन्स आहे ना, त्याला रिस्पेक्ट केलेला आहे. किंवा आता 5 ते 6 वेळा झाले, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 वेळा जवळजवळ मार्केटने इथे रेजिस्टन्स घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं यावेळेस काय केलेलं आहे, मार्केटने इथे कन्सोलिडेट केलेलं आहे. 2 दिवस झाले मार्केट तिथे टेस्ट करतं आहे आणि कन्सोलिडेट मार्केट म्हणजेच बँक निफ्टी. जर आता उद्या फ्लॅट ओपनिंगने होऊ द्यात किंवा गॅप अपने होऊ द्यात, ही लेवल जर ब्रेक झाली, आणि या लेवलविषयी मागचं पूर्ण आठवडा आपण डिस्कशन केलेलं आहे, ती लेवल आहे 51,150. जसं 51,150 ब्रेक होते ना, तर कमीत कमी हा गॅप फिल होताना तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आणि ही लेवल आहे 51,350ची. म्हणजे याच्यावरती पहिलं जे टार्गेट आहे ना, ते तुमचं असू शकतं 51,350. आणि 51,350च्या वरती, म्हणजे या लेवलच्या वरती फर्स्ट टार्गेट हे असेल. सेकंड टार्गेट तुमचं 51,550पर्यंत, आणि फायनल टार्गेट उद्यासाठी 51,750 सुद्धा असू शकतं. कदाचित 51,750 उद्या नाही पाहायला मिळालं तर हे 51,350, 51,550पर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे फ्लॅट ओपनिंग नंतर थोडा वेळ सस्टेन करून ब्रेकआउट होतात, किंवा डायरेक्ट गॅपअप याच्यावरती खूप मोठं गॅपअप न होता अगदी 51,150च्या आसपास किंवा 51,200च्या आसपास गॅपअप होतं, आणि मार्केट पुन्हा या ट्रेंड लाईनला टेस्ट करून बुलिश फॉर्मेशन क्रिएट करते ना, तर तो सुद्धा तुमच्यासाठी बेस्ट ट्रेड असू शकतो. त्यावेळेस मग तुम्ही टार्गेट जे लेवल डिस्कस केले ते ठेवू शकता, किंवा 1:2, 1:3 या पद्धतीने तुमचं टार्गेट तुम्ही प्लॅन करू शकता. आता अजून एक पॉसिबिलिटी काय आहे की मार्केट थोडंफार गॅप डाऊन ओपनिंग आहे, तो सगळ्यात बेस्ट ट्रेड. जसं निफ्टीमध्ये आहे ना, तसंच इथे सुद्धा. मग ती ओपनिंग असू शकतं 50,800, 50,750 आणि 50,600. म्हणजे हे 50, 60 पॉईंटवरती आहेत, परंतु हे इम्पॉर्टंट लेवल असू शकतात. म्हणजे मार्केट इथून वरती जाऊ शकतं, इथून वरती, किंवा हा सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतं. बाय ऑन डिप्स ज्याला आपण म्हणतोय, म्हणजे 50 ॲटलिस्ट 50,600पर्यंत आपण काय करणार आहोत, बाय ऑन डिप्सचा विचार करणार आहोत. मध्ये 800ला बाईंग भेटू शकतं, 850 आहे, 750 आहे, 600 आहे, कुठेही एक बाईंग भेटू शकतं. मी या लेवल का सांगतोय, कारण का डायरेक्ट फक्त लेवलवरती ट्रेड न घेता इथे येऊन काहीतरी फॉर्मेशन, मग तो डबल बॉटम असेल, एखादी हॅमर असेल, किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन असेल आणि त्याचा ब्रेकआउट येईल, तर तुम्ही बाईंग घेऊ शकता. आणि मग हे टार्गेट तुम्हाला चांगलं मोठं मिळू शकतं. जर 50,800ला बाईंग होतोय, तर मग 51,000, 51,150, 51,350 आणि 51,550पर्यंतचे टार्गेट तुम्हाला पाहायला मिळू शकतात. आता डाऊन साईड जी आहे ना, ती ॲक्च्युली जोपर्यंत 50,600 ब्रेक होत नाही तोपर्यंत डाऊन साईडचा विचार करायचा नाही आहे. 50,600च्या खाली मग 200 पॉईंट, 50,400 आहे आणि 50,200 आहे. 50,200च्या खाली सध्या तरी दिसत नाही आहे, वेळोवेळी आपण तिथे सपोर्ट घेतलेला आहे, म्हणून आपण 50,400, 50,200चा विचार करू शकतो. किंवा उद्याचे दिवस डाऊन साईड थोडी अवॉइड करू शकतो, किंवा याच्या खाली जर निघतोय तर कमी क्वांटिटीने आपण ट्रेड प्लॅन केला तर तो बेस्ट ट्रेड आपला ठरू शकतो. फक्त अपसाईड एक चांगली मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये मिळू शकते. जिथे की निफ्टी थोडी अडखळती आहे वरती, तर बँक निफ्टीचा इथे ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळेल. आता ज्याचा एक्सपायरी आहे ज्या इंडेक्सची उद्या, ते एक इंटरेस्टिंग ट्रेड आपल्याला इथे सुद्धा पाहायला मिळू शकतो. फक्त लेवल सांगून ठेवतो, बाकी लाईव्ह मार्केटमध्ये मी अपडेट करेलच. डाऊन साईड तुम्ही इथे मार्क करून ठेवा. ही जी लेवल दिसते आहे ती आहे 12,920. 12,920 फ्लॅट ओपनिंग असू देत किंवा गॅपडाऊनने, फक्त गॅपडाऊनने याच्या खाली सस्टेन, म्हणजे इथे रिटेस्ट करून नवीन फॉर्मेशन बनलं तर याच्या खाली तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. इथे सुद्धा तुम्हाला 100 ते 1,200 पॉईंटचा फॉल अगदी आरामात पाहायला मिळू शकतो. आणि अपसाईड जी आहे ती 12,995 आहे, परंतु राऊंड फिगर 13,000 पकडून चाला, म्हणजे इथे 10 पॉईंट 13,005 किंवा 12,995 याच्यावरती जर मार्केट निघते, मग ते फ्लॅटने निघू देत किंवा गॅपअपच्या केसमध्ये इथे 100 ते 1,200 पॉईंट तुम्हाला एक्सपायरीला मिळू शकतात. जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन थोडं वेळ सस्टेन करून ब्रेकआउट येतो ना, तर एक फास्ट मुवमेंट आपल्याला 13,050 असेल किंवा 13,080 असेल आणि 13,150पर्यंत तुम्हाला अपसाईडला घेऊन जाऊ शकते. हा एक्सपायरीचा चांगला ट्रेड तुम्हाला मिड कॅपमध्ये बनताना पाहायला मिळू शकतो. जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. त्याबरोबरच जर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही ते सॅमकोमध्ये करू शकता, जिथे तुम्हाला फ्री डीमॅट अकाउंट भेटतं. त्याबरोबरच त्यांचे जे सेबी रिसर्च ॲनालिस्ट आहे त्यांच्याकडून वेळोवेळी काही इनपुट आणि न्यूजचा काही इम्पॅक्ट होतो का त्याविषयीची माहिती मिळत असते. तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र एंड कीप ट्रेडिंग. सैनको ट्रेडिंग ऐप, आप ही के ट्रेडिंग का अनदेखा सच. Investments and securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.